ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर धक्कादायक आरोप. काय घडलं पहा. खरं तर पोलीस प्रशासन आता वचक राहिलेलं नाही आणि जाणीवपूर्वक अशा लोकांना अभय देण्याचं काम स्थानिक प्रतिनिधी करत असायला पाहिजे. स्थानिक प्रतिनिधीचा त्यांच्या डोक्यावर हात असला पाहिजे, कारण ते कुठल्या तरी प्रतिनिधीच्या जीवावरच उड्या मारून अक्षरशः एखाद्याच्या हॉटेलमध्ये आपण जेवायला एखादा ग्राहक येतो आणि त्या ग्राहकाला जर तुमची जातपात असू द्या ना, परंतु तुम्ही हॉटेल व्यवसाय करत असताना तुमच्या हॉटेलमध्ये जेवायला तो तरुण आला, त्या तरुणाला तुम्ही कुठलं तरी काहीतरी निमित्त करून बेदम असं जीव घ्याना प्राणघातक हल्ला त्याच्यावर करण्याचं काम, त्यामध्ये तो जगताप नावाची जे तरुण आहेत आणि त्यांची तिथं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये हा हल्ला झाला आणि अतिशय त्यामध्ये 20-25 माझ्या मते 5-25 लोक असतील. त्यांनी अतिशय निर्गुणपणे रॉडने जे मारता येईल त्यांनी त्याला त्याच्या डोक्यामध्ये 10-15 काहीतरी टाके पडलेले, हातामध्ये रॉड टाकावं लागत, पायामध्ये रॉड टाकावं लागत. म्हणजे खरं तर त्याला संतोष देशमुख करायचा होता आणि त्या पवन करवरनी हे सुद्धा सांगितलंय की त्यांनी पाणी मागितल्याच्या नंतर त्याच्या तोंडावर लघुशंका करण्याचं काम केलंय. म्हणजे नक्कीच यांनी संतोष देशमुख करण्याचं काम केलंय. परंतु दुर्दैव आणि खरं तर वाईट याचं वाटतं की जरांगे बिंडोक असणाऱ्या जरांगेची टीम अख्खी सोशल मीडिया बघणारी जरांगेचं सोशल मीडियाच्या माध्यमातून उदो करणारी लोक त्या गोष्टीचं कौतुक करण्याचं काम करतात की पवन करवरला हल्लय, त्याचे व्हिडिओ टाकतात, त्याची मजाक उडवण्याचं काम करतात. परंतु ज्यावेळी संतोष अण्णा देशमुखांना अशी मारहाण झाली तर पूर्ण ओबीसी बांधवांनी कोणीही त्याचं समर्थन केलं नाही. परंतु जे आपण त्यांना बोललो तर राग येतो, 96 कोळी मराठा असं करू शकत नाही, त्या दिवशी सांगितलं. आणि जरांगे छाती ठोकून सांगत होता की 96 कोळी मराठा आहेत, आम्ही असे धंदे करत नाहीत, आमचे लोक असं करत नाहीत. मग आता हे कोण लोक आहेत ते जरांगेने सांगावं. जरांगे म्हणत होता आम्ही पाठीमागून वार करत नाहीत, माझी गाडी चोरून जाळली. मग जरांगेच्या अतिशय जवळचा निघला तो. आणि मी तर म्हणतोय जरांगेचे आणि त्याच्या फोन कॉल डिटेल्सचे सीडीआर सुद्धा तपासले पाहिजे पोलीस प्रशासनानं, कारण पोलीस प्रशासन कुठंतरी कमी पडतंय. त्याला एका दिवसात जामीन मिळाला. मग ह्याचे जर एका दिवसात एखाद्याच्या गाडी जाळून, एखाद्याचं घर जाळून एका दिवसात जर जामीन मिळत असेल तर यांना नक्कीच प्रोत्साहन मिळतं पुन्हा अशी हल्ले करायला, लोकांना मारहाण करायला आणि यामध्ये झुंडशाही निर्माण व्हायला. खरं तर आता लोकशाही आहे की नाही हेच आम्हाला प्रश्नचिन्ह पडलाय. झुंडशाही आणि गुंडगिरी आणि जरांगीशाही महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि जरांगीनी काहीही करायचं आणि जरांगीनी म्हणायचं मला माहित नाही, मी त्याला ओळखत नाही. अरे पण त्या बिंडोक जरांगेला त्याच्या अशी 100 फोटो दाखवतो मी, त्याच्या सोबतचे व्हिडिओ दाखवतो मी. अक्षरशः जरांगे ज्या महंताला गुरु मानतोय त्या गुरु सोबत दोघांना एकच माळ टाकलेली आहे. इतकं जरी स्पष्ट असताना मी तर म्हणतो जरांगेची त्याची कितीतरी कॉल झालेले असतील आणि जरांगेनीच माझी गाडी जाळण्याचं सांगितलं. जरांगेने असेल तिकडं सुद्धा त्या पवन करवर नावाच्या माणसाला जरांगेच्या अतिशय सोशल मीडिया सांभाळणारी पोरं त्यामध्ये मारहाण करायला सामील आहेत आणि कुठतरी पुन्हा निवेदन देऊन कुठतरी आम्ही त्याच्यामध्ये नाही दाखवण्याचा प्रशासनावर प्रेशर करण्याचा प्रयत्न आहे. परंतु तुम्ही जर संतोष अण्णा देशमुखांच्या याला न्याय देतात आणि तिथं जर तुम्हाला कोणी सगळ्यांनी सांगितलं की संतोष अण्णांना न्याय मिळाला पाहिजे, त्याने गुन्हेगाराचं कोणी समर्थन केलं नाही. परंतु जर या राज्यामध्ये जरांगे स्वतःला खोटा मशिया समजून घेतो मोठा आणि तो जर त्याची माणसं त्यांनी केलं का आणि त्याच्या जवळच्या लोकांनी केलं का आणि माझी गाडी जाळणाराचे अक्षरशः त्याचा सत्कार केला आणि त्या जरांगेच्या आसपास असणाऱ्या सगळ्या त्या पिलावळीनं, अरे गाडी जाळल्याने काय फरक पडतोय? आम्ही काय बोलणार नाहीत का? आम्ही बोलत राहणार आहोत, आम्ही सत्य बोलणारच आहोत. परंतु ह्या गोष्टी तुम्ही स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेता आणि तुम्हाला जर वेगळं म्हणलं तुमच्या बुडाला आग लागते आणि तुम्ही म्हणता आम्ही 96 कोळी. मग 96 कोळी मराठीत आम्हाला माहिती आहे, अनेक मराठा समाजाचे मित्र आमचे आहेत, हे असे धंदे करू शकत नाहीत. मग तुम्हाला जर हे धंदे करायचे तुम्हाला 96 कोळी म्हणण्याचा अधिकार राहिलेला नाही. परंतु तुम्ही माकडासारखं माकड माझीच लाल म्हणतं तशी जरांगेची परिस्थिती झाली, बाकी काही नाही. दुसरा प्रश्न आहे तुमच्या सुरक्षेसंदर्भात काही ओबीसी कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिलं होते की तुमची सुरक्षा वाढवावी, यावर पोलिसांनी काही उपाययोजना किंवा तुम्हाला काही पत्रव्यवहार आले? अद्याप आता महाराष्ट्रभरातून लोकांच्या भावना आहेत, समाजाच्या भावना आहेत, ओबीसी तरुणांच्या भावना आहेत, ओबीसी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, ओबीसी समाज बांधवांच्या भावना आहेत आणि जालन्याच्या जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुद्धा इथं आमच्या ओबीसी बांधवांनी त्यांना निवेदन दिलेलं आहे, मागणी केलेली आहे. परंतु अद्याप काय मला त्याची माहिती कळाली नाही आणि त्याची दखल घेतली की नाही काय त्याला असं नक्की माझ्यावर हल्ला झाल्यावर किंवा माझा मर्डर वगैरे झाल्यावर, माझी हत्या झाल्यावर ते नंतर संरक्षण देतील असं मला वाटतंय. परंतु जाणीवपूर्वक खरं तर गृह विभाग, मुख्यमंत्रीच असे हल्ले घडवण्यासाठी
त्या लोकांना प्रोत्साहित करतायत असं आम्हाला आता संशय यायला लागला. कारण की जर तुम्ही एवढाले हल्ले होऊन त्या पवनकरवर तर खरं आता तो जीवाशी खेळतोय, हॉस्पिटलमध्ये जीव ते अतिशय वेदनेमध्ये विवळतोय आणि त्याच्यावर एवढा मोठा हल्ला झालाय. परंतु ते जर आरोपी अटक नाहीत मानल्याच्या नंतर आणि तुम्ही इकडं संतोष अण्णा देशमुखाच्या प्रकरणात याचं नाव टाकलं की त्याला अटक करायचं, त्याचं नाव सांगितलं की त्याला अटक करायचं, त्याचं नाव सांगितलं की त्याला अटक करायचं, आकाचा आका म्हणजे तिथं जरांगे म्हणून त्याला अटक केलं. परंतु इथं जे ओरिजिनल ज्यांनी मारलं त्याला अटक करत नाही. ज्यांनी गाडी जाळली त्याला 1 तासात जर जामीन मिळते आणि पोलीस प्रशासन जर इतका हातबल असेल तर गृह विभागाचा जर जरांगेला आतून जर सपोर्ट असेल तर आम्हाला त्याच्यात शंका यायला लागली. कारण की आता अशा घटना घडत असताना त्या लोकांवर जर कारवाईच होत नाहीत तर मग गृह विभागच आतून सपोर्ट करतोय की काय, असा आम्हाला प्रश्न आमच्या मनामध्ये प्रश्न घर करायला लागलाय. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.